नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी कल्याण या YouTube चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपण नेहमीच YouTube चॅनलच्या माध्यमातून नवनवीन ज्या जाहिराती येतात त्याचा व्हिडिओ बनवत राहतो। त्याचं कारण असं आहे की ज्या पण जाहिराती येतील त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अशीच एक जाहिरात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते अख्ख्या भारत देशातली, ती म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिस ही जी एग्जाम आहे याचे एक नोटिफिकेशन आलेलं आहे काल म्हणजे 4 तारखेपासून। आणि ही जी परीक्षा आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, कुठले टप्पे आहेत, नोटिफिकेशन कसं आहे, फॉर्म फिलअप या संपूर्ण या सगळ्या स्ट्रक्चरची माहिती, सगळी UPSC ची माहिती आज आपण या सेक्शन मध्ये बघणार आहोत। चला तर मग विद्यार्थ्यांना आपण बघूया UPSC नोटिफिकेशन 2026। ठीक आहे, आता यामध्ये जर जे 2026 चं नोटिफिकेशन आहे ते कालपासून ऑन झालेलं आहे। मग आता UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा एकूण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकूण पोस्ट। ओके, आता एकूण पोस्ट दरवर्षी नेहमीप्रमाणे मी नेहमी लेक्चर मध्ये सांगत राहतो की एक साधारणतः 900 ते 1000 किंवा 1100 या दरम्यान UPSC दरवर्षी न चुकता ही जाहिरात काढते। मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे UPSC सिव्हिल सर्व्हिस ही भारतातली एकमेव महत्त्वाची परीक्षा मानली जाते आणि या UPSC सिव्हिल सर्व्हिस मध्ये एकूण 933 पोस्ट आलेल्या आहेत। ओके, देन दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे फॉर्म फिलअप आहे, फॉर्म फिलअप करायची डेट आहे, ती डेट आपल्याला या ठिकाणी माहित होणं गरजेचं आहे। आपल्याला जागा समजल्या 933 आहेत। ओके, आणि फॉर्म फिलअपची जी डेट आहे ती 4 फेब्रुवारी म्हणजे कालपासून तारीख फॉर्म फिलअपची चालू झालेली आहे आणि लास्ट तारीख आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की 24 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, आता ही जे आहे फॉर्म फिलअप कुठे करायचे अनेक विद्यार्थ्यांना माहित नसतं, त्यासाठी www.upsc.gov.in या वेबसाइट वरती तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। हे देखील विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे। यानंतर आपण बघूया की या परीक्षा पद्धती कशा आहेत, त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने, या सगळ्या गोष्टी बघूया। तर त्यानंतर पद माहित झाली, आपल्याला तारीख माहित झाली, यानंतर कोणता विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो। ओके, आता तयारी करण्यासाठी मिनिमम 1 वर्ष लागतंय, परंतु आपल्याला एक बेसिक अनुभव सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी आपण भरू शकतो। नेक्स्ट इयरला आपण जोरदार पद्धतीने तयारी करू शकतो। ओके, तर वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता, मिनिमम 21 वर्ष पूर्ण, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल कुठल्याही शाखेमध्ये विद्यार्थी ग्रॅज्युएट असावा आणि त्याचं मिनिमम वय हे 21 वर्ष असावं। ओके, आता या ठिकाणी 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। ते म्हणजे मी नेहमी सांगतो की ज्या वेळेस UPSC ची फॉर्म UPSC चा तुम्ही फॉर्म भरताय किंवा सेंट्रलचा कुठलाही फॉर्म भरताय, तर बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहित नाही की महाराष्ट्रामध्ये ज्या पण कास्ट असतील NTA, BC, D या OBC मध्ये कन्सिडर केल्या जातात सेंट्रलला, त्याच्यासाठी वेगळं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे माहित असायला पाहिजे। आता फॉर्म फिलअप आपल्याला समजलं, तर या ठिकाणी UPSC जे आहे ती UPSC 4 कॅटेगरीमध्ये सेंट्रल लेवलचा कुठलाही फॉर्म, ओपन म्हणजे त्याला UR म्हटलं जातं, मिनिमम 21 वर्ष आणि लास्ट एज आहे ते 32 वर्ष। यानंतर दुसरं म्हणजे सगळे OBC अदर बॅकवर्ड क्लास मिनिमम 21 ला तसंच राहते, यामध्ये 3 वर्ष वाढीव केली जातात, म्हणजे 35 वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर थर्ड म्हणजे 2 सेंट्रल लेवलच्या कास्ट SC आणि ST, यामध्ये लक्षात ठेवायचंय की 21 ते 21 यामध्ये 5 वर्ष ऍडिशन म्हणजे 37 एज पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। आता इथे दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे UPSC ला अटेम्प्ट ची मर्यादा ठेवलेली आहे। मग ओपन कॅन्डिडेट्स असेल तर UPSC तुम्ही 6 वेळा देऊ शकता। ठीक आहे, OBC कॅन्डिडेट्स असेल तर UPSC तुम्ही 9 वेळा देऊ शकताय आणि SC ST साठी कितीही वेळा म्हणजे वयाच्या 37 वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा परीक्षा देऊ शकता, हे देखील या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। ओके, यानंतरचा नेक्स्ट टप्पा आपण बघूया, पात्रता। जसं की मी बोलता बोलता सांगितलं की विद्यार्थी हा रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असावं,
हे मात्र सगळ्यात महत्त्वाची बेसिक पात्रता आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की जे फॉर्म आपण 24 फेब्रुवारी पर्यंत भरू त्याची जी परीक्षा आहे ती ऑफलाईन होणार आहे, लक्षात घ्या, ऑल इंडियात एकाच वेळी. मग या ठिकाणी आपण बघू शकतो यूपीएससी प्रिलिम्स एक्झामची डेट जी आहे ती 24 मे आहे. 24 मे ला पूर्व परीक्षा होणार आहे ऑल इंडियात एकाच वेळी. त्यानंतर यूपीएससी मेन्स, ओके, ही जी प्रिलिम परीक्षा होईल त्या प्रिलिम्स मध्ये जे पण विद्यार्थी मेन्स साठी सिलेक्टेड होतील, म्हणजे 933 जागा असतील, तर यूपीएससी मेन्स एक्झाम साठी एका जागेसाठी 16 विद्यार्थी घेतील. ओके, म्हणजेच काय, तर 21 ऑगस्टला मेन्स एक्झाम होणार आहे. म्हणजे प्रिलिम झाल्यानंतर काय 21 ऑगस्टला तुम्हाला मेन्स एक्झामला सामोरे जायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे. तर यूपीएससी 3 टप्प्यामध्ये एक्झाम घेते. ओके, त्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके, त्यामध्ये पहिला टप्पा आहे त्याला आपण म्हणतो यूपीएससी प्रिलिम्स एक्झाम. त्यामध्ये 2 पेपर होणार. ओके, जीएस पेपर 1 आणि सीसॅट. ओके, दोन्ही ऑब्जेक्टिव्ह पेपर असतील आणि 400 मार्काची तुमची प्रिलिम्स एक्झाम होईल. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जीएस 1 200 मार्क, सीसॅट 200 मार्क. ओके, या ठिकाणी 100 क्वेश्चन असतील, सीसॅट मध्ये 80 क्वेश्चन असतील आणि सीसॅट हा विषय लक्षात ठेवा क्वालिफाय आहे, तुम्हाला 66 मार्क पडले पाहिजे. ओके, अशा पद्धतीची ही तुमची पूर्व परीक्षा 24 मे ला होईल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हा टप्पा ओलांडाल त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्याला सामोरे जायचंय, ते म्हणजे मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झाम मध्ये टोटल 9 पेपर होणार. ओके, आता या पेपर जे असतात ते डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये असतात, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि 9 पेपर मध्ये 2 जे पेपर असतात म्हणजे ते लँग्वेजचे पेपर असतात. तुम्हाला भारताच्या राष्ट्रीयकृत भाषांमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्यामधून एक भाषा चॉईस करायची आहे. आता प्रिलिम्स एक्झाम मध्ये जर गेलात तुम्ही तर एक क्वेश्चन हिंदी मध्ये असतो आणि त्याचंच ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर यूपीएससी ची प्रिलिम्स हिंदी आणि इंग्लिश मध्ये होते, मात्र मेन्स एक्झाम तुम्ही भारतातल्या 22 भाषेमध्ये देऊ शकता. मग यामध्ये जे 9 पेपर सांगितले जातात 2 पेपर हे क्वालिफाय असतात. ओके, ते क्वालिफाय पेपर म्हणजे समजा आपण मराठी भाषा घेतली तर त्याचा 300 मार्काचा पेपर होतो आणि सगळ्या ऑल इंडिया साठी स्टुडंटला कंपल्सरी पेपर असतो म्हणजे इंग्लिश, तो 300 मार्काचा. आणि हे 2 पेपर क्वालिफाय ठेवले जातात म्हणजे 25% मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. त्यानंतरचे जे 7 पेपर असतात तो प्रत्येक सब्जेक्ट हा 250 मार्काला असतो. त्यामध्ये 5 पेपर ऑल इंडियासाठी सेम राहतात, कंपल्सरी राहतात. 6 आणि 7 चा जो पेपर असतो तो ऑप्शनल असतो, तुमच्यावरती डिपेंड असतो. अशीच तुमची 1750 मार्काची मेन्स एक्झाम असते. मेरिटसाठी 2 पेपर क्वालिफाय असतात. ओके, त्यानंतर तिसरा टप्पा असतो ज्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू. ओके, आणि 275 मार्काचं इंटरव्ह्यू घेतलं जातं. अशा पद्धतीने तुमची 24 ते 25 मार्काची साधारणतः काय होते तर मेन्स एक्झाम होते. या पद्धतीने तुम्हाला सामोरे जावं लागतं. अंतिम टप्पा सिलेक्शनचा असतो. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण सगळी माहिती काढली, परंतु हे जे यूपीएससी नावाची परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी मिनिमम 1 वर्ष 2 वर्ष प्रॉपर मॅनेजमेंट पद्धतीने स्टडी करावा लागतो. मग तो कसा, तर या ठिकाणी ऑफिसर अकॅडमी मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी मी तुम्हाला टप्पे सांगतो की ऑफिसर अकॅडमी मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच जरी घेणार आहोत परंतु सक्सेसफुल होण्यासाठी मिनिमम 1 वर्ष लागते. मग आता या यूपीएससी साठी तुम्हाला काय करावं लागेल तर दिवसामध्ये जे 24 तास असतात त्या 24 तासामध्ये 8 तास स्टडी, 8 तास झोप आणि 8 तास जे काय आहे ते, अशा पद्धतीने यूपीएससी ला 1 इयर स्टडी करावा लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता ट्रॅक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ऑफिसर अकॅडमी मध्ये, तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके हे 30 ते 50% डिस्काउंट मध्ये दिली जातील यूपीएससी ची. दुसरी गोष्ट, ऑफिसर अकॅडमी मध्ये नोट्स दिल्या जातील फ्री. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, ऑफिसर अकॅडमी मध्ये दर महिन्याला मासिक येतं म्हणजे मॅगझिन जे आहे ते
फ्री दिलं जाईल तुम्हाला मॅगझिन सुद्धा, ठीक आहे. आणि 4th नंबर म्हणजेच टेस्ट सिरीज, ओके, हे सुद्धा तुम्हाला टोटल फ्री राहील. अशा पद्धतीने आपण UPSC ची बॅच सुद्धा घेणार आहोत आणि नॉमिनल फी मध्ये ही बॅच असेल आणि सकाळी 8 ते 11 या वेळामध्ये ही बॅच असेल. या बॅच मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक पद्धतीने तयारी करून घेतली जाईल. जे काही मुद्दे आहेत मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. ही बॅच साधारणतः आपण 15 फेब्रुवारी पासून घेणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ऑफिसर अकॅडमी कल्याण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.